Hello students, you are welcome to the Saraswati Bhuvan Education Society's YouTube channel. Today we are going to learn something interesting about the living world and the classification of microbes. So in the last standard, that is in the standard 7, you studied the various facts related to the living things. As we know that the living things, they can be classified on the basis of so many facts, or they are adapted to the different mode of life. Uh, like they had the different habits of the ingestion of food. They had the different habits of their habitat also, and their behavior also. So you know that the census, it is carried out after every 10 years. In the 2011 census, near about 87 million species of living organism were found on the earth. So they were including the species of animals from land as well as sea. 87 million, 1 million is equal to 10 lakh. So 10 lakh multiplied by 87. So you may imagine that how tremendous number of the animals and the plants, that means the living things, the organisms, they are present on the earth. So to study such vast number of living things, it was essential to divide them in the groups. It was not possible to study each and every living organism individually. Therefore, when we categorize them, or when we classify them by studying some important characteristics of some examples or the some species in that particular group, we can gather the idea about all the characteristics which are included in that group. So this process of categorizing or dividing the living organisms into the groups and the subgroups, it is called as the biological classification. So today we are going to learn about the classification, but before that, one should know what is the history of classification in the animal kingdom and the plant kingdom. So remember, you must be knowing the name Carl Linnaeus. कार्ल लिनियस नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्याने 1735 मध्ये, इन द इयर 1735, ही डिवाइडेड द लिव्हिंग किंगडम इंटू 2 किंगडम्स. म्हणजे त्याने संपूर्ण सजीव सृष्टीचं 2 उपसृष्टीमध्ये त्यांनी विभागणी केली होती. त्या 2 सृष्टी होत्या, उपसृष्टी होत्या व्हेजिटेबिलिया आणि दुसरी होती ॲनिमॅलिया, म्हणजे वनस्पती आणि प्राणी. त्यानंतर 1866 मध्ये, इन द इयर 1866, हॅकेल ही कन्सिडर्ड 3 किंगडम्स. त्यानंतर मात्र या कार्ल लिनियस नंतर, तुम्हाला कार्ल लिनियस आठवत असेल की कार्ल लिनियसने एक सजीवांना नाव देण्याची एक पद्धती शोधून काढली. तिला आपण द्विनाम पद्धती असं मराठीत म्हणतो. इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज द बायनोमियल नॉमेनक्लेचर मेथड. सो द हॅकेल इन द इयर 1866 ही डिवायडेड द entire living kingdom into 3 kingdoms. They were known as the protista, then the plants and the animals. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲनिमल्स आणि प्लांट्स यांच्या बरोबरीने आणखीन प्रोटिस्टा सुद्धा या सजीव सृष्टीमध्ये सहभागी करून घेण्यात आलेले होते. देन अगेन इन द इयर 1925, द चॅटन ही क्रिएटेड 2 ग्रुप्स विच वर नोन एज द प्रोकॅरियोट्स अँड द यूकॅरियोट्स. नाउ व्हॉट आर द प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स? इन मराठी दे आर कॉल्ड एज आदिजीवी किंवा आदी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. तर या नेमक्या पेशींमध्ये काय फरक असतो तो आपण पुढे जाऊन विस्ताराने बघणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा इन द इयर 1938, कोपलँड नावाचा एक शास्त्रज्ञ होता. ही डिवायडेड द एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 4 किंगडम नोन एज द किंगडम मोनेरा, देन किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांट्स अँड द किंगडम ॲनिमल्स. तर अशा पद्धतीने ही आपण थोडीशी सजीवांच्या वर्गीकरणाचा एक इतिहासाची माहिती बघितली. त्यानंतर मात्र मला तुम्हाला एक नाव हायलाइट करून सांगायला आवडेल. ही वॉज द रॉबर्ट हार्डलिंग व्हिटाकर. त्याला आपण RH व्हिटाकर या नावाने ओळखतो त्यांना. ही वॉज ऍक्च्युली अमेरिकन इकॉलॉजिस्ट, अँड इन द इयर 1969 ही डिवायडेड द लिव्हिंग किंगडम इंटू 5 ग्रुप्स. मग आता जेव्हा केव्हा आपल्याला क्लासिफिकेशन करायचं असेल किंवा ग्रुप्स तयार करायचे असतील,
तर त्यासाठी आपल्याला काहीतरी बेसिस किंवा क्रायटेरिया आवश्यक असतो. तो रॉबर्ट व्हिटाकर यांनी कोणता क्रायटेरिया वापरला हा आपण थोडक्यात समजून घेऊया. तर जेव्हा केव्हा आपण एखादं क्लासिफिकेशन करतो त्याची मूळ पायरी काय असते, तर त्यामध्ये काहीतरी साम्य किंवा भेद असणं गरजेचं आहे. दॅट इट मीन्स द सिमिलरिटी अँड द डिफरन्सेस आर द बेसिस फॉर द क्रायटेरिया. आपण काही समान असणाऱ्या बाबींचा एक गट करतो आणि दोन बाबींमध्ये जर काही वेगळेपणा असेल, जर डिफरन्सेस असतील तर त्यांचे आपण दोन वेगवेगळे गट करतो. तर अशा पद्धतीने आर.एच. व्हिटाकर यांनी काही महत्वाच्या क्रायटेरियांना डोळ्यासमोर ठेवून सजीवांचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातलं सर्वात पहिलं दॅट वॉज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. म्हणजे एखाद्या पेशीची जटिलता कशी आहे किंवा किती जटिल पेशींपासून सजीवाची निर्मिती झालेली आहे याचा विचार रॉबर्ट व्हिटाकर यांनी केला होता. मग पेशींच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल की अत्यंत साधी दिसणारी पेशी किंवा साधी रचना असणारी पेशी विच इज कॉल्ड ॲज द प्रोकॅरियोटिक सेल, आणि ज्याच्यामध्ये पेशीमध्ये थोडीशी जटिल रचना असणारी पेशी जिला की आपण म्हणतो युकॅरियोटिक सेल, या प्रकारच्या पेशींपासून तयार झालेल्या सजीवांना रॉबर्ट व्हिटाकर यांनी वेगवेगळ्या गटात मांडायचं असं ठरवलं. अँड ही क्लासिफाईड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू द प्रोकॅरियोटिक अँड द युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता या प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे नेमक्या काय? वर्ग 7वी मध्ये तुम्ही शिकलात की ज्या पेशींचे केंद्रक ही पटल परिबंधित नसतात. दॅट इट मीन्स द न्यूक्लियस ऑफ अ सेल दे आर नॉट मेम्ब्रेन बाउंड अलॉंग विथ द सेल ऑर्गॅनेल्स ऑल्सो. की सेल ऑर्गॅनेल्स सुद्धा मेम्ब्रेन बाउंड नसतात. आणि साहजिक आहे की सेलचं न्यूक्लियस किंवा सेलचे ऑर्गॅनेल्स जे असतील ते जर त्यांना जर मेम्ब्रेन बाउंड नसतील तर जे सेलमधले जे सायटोप्लाझम असेल त्या सायटोप्लाझम पासनं ही सेल ऑर्गॅनेली जी असतील ती डिस्टिंक्टली आयडेंटिफाय होणार नाहीत. म्हणून अशा पद्धतीच्या ज्या पेशी आहेत यांना आदिकेंद्रकी पेशी, ज्यांना आपण प्रोकॅरियोटिक सेल्स असं म्हणतो. या उलट युकॅरियोटिक सेल्स मध्ये काय असेल तर युकॅरियोटिक सेलमध्ये जे न्यूक्लियस असेल त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल, जे सेल ऑर्गॅनेलिज असतील त्यांना देखील मेम्ब्रेन असेल, आणि त्यांच्यामुळे डिस्टिंक्टली आपण त्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जे सेल ऑर्गॅनेल्स असतात ते आयडेंटिफाय करू शकू. त्याच पद्धतीने न्यूक्लियस सुद्धा आयडेंटिफाय करू शकू. तर अशा पद्धतीने ज्या पद्धतीने सेल्समध्ये आपल्याला उत्क्रांती झालेली दिसते, तर पृथ्वी तलावर अस्तित्वात आलेल्या सर्वात पहिल्या सेल्स किंबहुना प्रोकॅरियोटिक सेल्स असतील असं शास्त्रज्ञांचा कयास आहे. आणि त्यानंतर त्या सेल्स जेव्हा डेव्हलप झाल्या तर त्या युकॅरियोटिक सेल्समध्ये कन्व्हर्ट झाल्या असतील. दुसरं महत्वाचं क्रायटेरिया जो की क्लासिफिकेशनसाठी रॉबर्ट व्हिटाकर यांनी कन्सिडर केला दॅट वॉज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे एखाद्या सजीवाच्या शरीर रचनेमध्ये किती जटिलता आहे. लक्षात घ्यावं आपण की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर सच ऑर्गॅनिझम विच इज हॅव्हिंग द व्हेरी सिम्पल बॉडी स्ट्रक्चर. आणि तसं जर असेल तर त्यांना आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सला वेगळं केलं. आणि जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये आपल्याला कॉम्प्लेक्सिटी दिसून येते की ज्यांच्यामध्ये टिश्यूज असतील, त्यानंतर त्यांच्यामध्ये ऑर्गन्स असतील, सिस्टीम्स असतील. तर अशा ज्या पद्धतीने या सजीवांची ऑर्डर बदलत जाईल त्या पद्धतीने त्यांच्या शरीरामध्ये जटिलता देखील वाढत जाईल. सो द फर्स्ट क्रायटेरिया वॉज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, सेकंड वॉज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द बॉडी कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, अँड द थर्ड क्रायटेरिया वॉज द मोड ऑफ न्यूट्रिशन. आता जर आपण बघितलं की प्लांट्स दे डू पजेस द क्लोरोफिल. वनस्पतींना हरितद्रव्य नावाचा एक पदार्थ त्यांच्या पानांमध्ये असतो, आणि सूर्यप्रकाशामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांचं कन्व्हर्जन या वनस्पती त्यांच्या अन्नामध्ये म्हणजे स्टार्चमध्ये करू शकतात. म्हणजे ते स्वतःच्या अन्नाचं संश्लेषण करू शकतात. सो द प्लांट्स दे आर एबल टू सिंथेसाइज देअर ओन फूड, देअरफॉर दे आर कॉल्ड एज ऑटोट्रॉपिक, अँड देअरफॉर all the plants which are autotrophs they were classified or they were placed in a particular group. Then the fungi they are the saprophytic. That means they absorb the nutrition from the dead and decaying matter or dead and decaying organisms. Therefore they were categorized in the different group. And the animals म्हणजे प्राणी तर ते आहेत हेटेरोट्रॉपिक. म्हणजे जे ऑटोट्रॉपिक असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत यांच्यावर जीवन जगणाऱ्या या सजीवांच्या गटाला आपण प्राणी असं म्हणतो, आणि त्यांचा वेगळा गट आपण करू शकतो. तर हा एक
क्लासिफिकेशनसाठीचा क्रायटेरिया रॉबर्ट व्हिटाकर यांनी ठेवला होता. त्यानंतर सजीवांची जीवन पद्धती, दॅट मीन्स द लाईफस्टाईल ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. यांच्यामध्ये प्लांट जर आपण बघितले तर दे आर द प्रोड्युसर्स. आताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे दे कॅन कॅरी आउट द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड दे कॅन सिंथेसाइज देअर ओन फूड. Therefore, they were categorized into the producers. But all the animals, they cannot produce the food. Therefore, they are included in the consumers. ते consumers मध्ये आपण इन्क्लूड केलेले होते. आणि जर फंगसचा रोल जर आपण बघितला आपल्या इकोसिस्टीम मध्ये, द फंगस आर द डिकम्पोजर्स वन. म्हणजे एखादा प्लांट किंवा अॅनिमल डेड झाला तर डेड झालेल्या प्लांट अॅनिमलच्या कॉम्प्लेक्स आणि टफ मॉलिक्युल्सला ब्रेकडाऊन करून त्याचं पुन्हा सिंपल अशा नॅचरल असणाऱ्या घटकांमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम हे फंगस करत असतात. म्हणून त्यांना आपण डिकम्पोजर्स असं म्हणतो. म्हणजे लाईफस्टाईलवरून आपण प्रोड्युसर्स वेगळे, कन्झ्युमर्स वेगळे आणि डिकम्पोजर्स वेगळे अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन आपण करू शकतो. त्यानंतर फायलोजेनेटिक रिलेशनशिप, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की उत्क्रांती होत गेलेले सजीव कशा पद्धतीने प्रोकॅरियोटिक होते, त्यानंतर युकॅरियोटिक आले, युनिसेल्युलर होते, त्यांच्यापासून मल्टीसेल्युलर आले, आणि सजीवांमध्ये कशा पद्धतीने आपल्याला विकास होत गेला हे दिसून येतं. त्यानुसार त्यांच्यामध्ये काही साधर्म्य आहे का किंवा त्यांच्यामध्ये काही लिंक आहे का यानुसार सुद्धा सजीवांचं वर्गीकरण करण्यात आलं होतं. तुमच्यासमोर आपल्याला एक टेबल दिसतोय, या टेबलचं आपण थोडंसं ऑब्झर्वेशन आता करूया. सो हिअर इन दिस टेबल यू कॅन सी दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे आर क्लासिफाईड into two groups, say the prokaryotes and the eukaryotes. As we know that the prokaryotes are the living organisms which do not possess the distinct nucleus and the membrane bound nucleus and the membrane bound cell organelles. So the prokaryotes, generally those are the unicellular one, and all the unicellular organisms which are having the prokaryotic cell, they were kept in the kingdom. That was the kingdom first, which is called as kingdom Monera. That means we know that now the Monera are the living organisms which are unicellular but having the prokaryotic cell. Then if the living organism it is having the eukaryotic cell and it is unicellular, then it was included in the kingdom number 2. That kingdom is called as kingdom Protista. So what is difference between the Monera and Protista? Always remember, Monera are also unicellular, Protista are also unicellular. म्हणजेच काय, तर मोनेरा सृष्टीमध्ये असणारे सजीव सुद्धा युनिसेल्युलर आहेत आणि प्रोटिस्टा सृष्टीमध्ये असणारे सजीव सुद्धा युनिसेल्युलर आहेत, म्हणजे एकपेशीय आहेत. परंतु जे मोनेरामध्ये असणारे सजीव आहेत यांच्यातल्या ज्या पेशी आहेत त्या प्रोकॅरियोटिक सेल्स, म्हणजे ज्यांना आपण आदिकेंद्रकी पेशी असं म्हणतो, आणि जे प्रोटिस्टा या सृष्टीतले प्राणी आहेत यांच्यामधल्या ज्या सेल्स आहेत त्या युकॅरियोटिक सेल म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी आहेत, हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. देन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच आर हॅव्हिंग द युकॅरियोटिक सेल बट दे आर नॉट युनिसेल्युलर, दे आर मल्टीसेल्युलर. सो दे वेर अगेन क्लासिफाईड इन टू 3 किंगडम्स. आता इथे आपल्याला आपण अगोदर बघितलं की R.H. व्हिटाकर यांनी कोणकोणत्या क्रायटेरियाचा यूज करून लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन केलं होतं. तर यामध्ये लक्षात ठेवा की द फर्स्ट थिंग, द प्रेझन्स अँड ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल, की त्या सजीवांची रचना जी आहे तिथं मल्टीसेल्युलर असल्या कारणाने सेलमध्ये डिफरन्स आहे का हा बघण्यात आला. आणि त्या ठिकाणी असं लक्षात आलं की अरे, काही सजीवांना सेल वॉल आहेत तर काही सजीवांना सेल वॉल नाही आहेत. मग सेल वॉल असणारे आणि नसणारे असे 2 गट यांचे पुन्हा करण्यात आले. मग जर एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशींमध्ये सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका जर असेल, परंतु तो ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नसेल, म्हणजे तो फोटोसिंथेसिसची प्रोसेस कॅरी करू शकत नसेल, आणि त्याच वेळी दुसरा एक सजीव आहे की ज्याच्यामध्येही सेल वॉल आहे परंतु फोटोसिंथेसिसची प्रोसेस तो कॅरी करू शकत असेल, तर त्या दोघांना वेगवेगळं करणं गरजेचं होतं. So on the basis of this, R.H. Whitaker, he classified the eukaryotic multicellular organisms into again 3 kingdoms. The third kingdom was the fungi, which were having the cell wall, but they were not able to
produce their own food, that means carry out the process of photosynthesis. And the next was the kingdom Plantae, म्हणजे वनस्पतींचा गट, की in which the cell wall was present and the organisms they can perform the photosynthesis. इथे हे सजीव प्रकाश संश्लेषणाची क्रिया करू शकतात. आणि शेवटचा जो किंगडम होता that was the kingdom Animalia, in which cell wall not present. आपल्याला आज लक्षात आलं असावं की there is a variety of living organisms they are present on the earth surface. आणि या पृथ्वी तलावर असणाऱ्या या एवढ्या मोठ्या बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास एकाच वेळी आपण करू शकत नाही, म्हणून त्यांचं क्लासिफिकेशन करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि या सर्व सजीवांच्या काही महत्वाच्या गुणधर्मांचा आणि लक्षणांचा आपण एक गट करून त्या गटामध्ये काही सजीवांना आपण टाकलं आणि त्यांचं जर का आपण सुयोग्य पद्धतीने क्लासिफिकेशन केलं तर त्या गटाचा अभ्यास करताना त्या गटातल्या काही सजीवांचा आपण नमुना दाखल जर अभ्यास केला तर आपल्याला त्या संपूर्ण गटातल्या सगळ्या सजीवांचा अभ्यास करता येतो. त्यांच्यामध्ये असणारे जे काही आपण म्हणू सामायिक गुणधर्म आहेत, दॅट मीन्स द कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन दॅट पर्टिक्युलर ग्रुप, दे कॅन बी स्टडीड देअर. आणि अशा पद्धतीने या सजीवांच्या वर्गीकरणाचा आपल्याला सजीवांचा अभ्यास करताना फायदा होतो. रॉबर्ट व्हिटाकर यांनी जी पंचसृष्टी पद्धती म्हणजे 5 किंगडम क्लासिफिकेशन मेथड जी शोधून काढली, त्या मेथडने आपण सजीवांचा अभ्यास करतो. या पर्टिक्युलर प्रत्येक किंगडमचा गुणधर्म काय असतो तो आपल्याला एक एक करून या पुढच्या तासामध्ये अभ्यास करायचा आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या तासामध्ये याचा पुढील भाग बघूया. धन्यवाद.